नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भवाच्या या चर्चासत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत। आपल्या सहामाही परीक्षा म्हणजे प्रथम सत्रांत परीक्षा आता संपलेल्या असतील आणि तुम्ही सर्वजण दिवाळीच्या सुट्टीचा आनंद उपभोगणार असाल। पण आपल्याला माहितच आहे हे वर्ष हे 10वीचं वर्ष आहे आणि त्यामुळे अभ्यासाची प्रक्रिया ही अविरत चालू राहिलीच पाहिजे। अभ्यास त्याचबरोबर विविध विषयांचा अभ्यास हा आपण जरी दिवाळीची सुट्टी असली तरी दिवाळीच्या सुट्टीचा दिवाळीचा आनंद उपभोगूनही अभ्यास हा आपण करणारच आहोत। तर या ठिकाणी आपण सुरुवात करतोय विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रकरण 11वे नियमन जीवनाचे। हा संवाद साधताना लोकसत्ता यशस्वी भवाचं सदर आणि पाठ्यपुस्तक जर तुम्ही समोर ठेवलं तर हा संवाद अधिक आकलनीय होईल। तर प्रकरणाचं नाव आहे नियमन जीवनाचे। नियमन म्हणजे काय? नियमन या शब्दामध्येच नियम हा शब्द आहे पहा विद्यार्थी मित्रांनो। तर नियमाने घडणाऱ्या क्रिया किंवा घडणाऱ्या क्रियांचे सुयोग्य नियंत्रण म्हणजे नियमन। हे नियंत्रण किंवा नियमन कोणामध्ये घडते तर सजीवांमध्ये। सजीवांचे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे एकपेशीय आणि बहुपेशीय असे प्रकार पडतात। त्यापैकी बहुपेशीय सजीवांमध्ये विविध अवयव आणि त्या अवयवांच्या अवयव संस्था आणि या अवयव संस्थांपासून बनलेले त्यांचं शरीर अशा तऱ्हेची रचना बहुपेशीय सजीवांमध्ये आढळते। आणि बहुपेशीय सजीवांमध्ये ही रचना अशा तऱ्हेची रचना आढळत असल्यामुळे नियमनाची आणि समन्वयाची गरज पडते। तर विविध क्रियांचे पद्धतशीर नियंत्रण म्हणजे नियमन आणि विविध क्रिया क्रमवार सुसंगतपणे घडवून आणणे म्हणजे समन्वय। अधिक स्पष्टीकरणासाठी आपण उदाहरण पाहू। वनस्पतींची मुळं ही जमिनीतील खनिजयुक्त पाणी शोषून घेतात हे आपल्याला माहिती आहे। पण वनस्पतींच्या मुळांनी जमिनीतील पाणी शोषून घेण्यासाठी सर्वप्रथम वनस्पतींमध्ये बाष्प उत्सर्जनाची क्रिया घडणे आवश्यक असते। कारण वनस्पतींच्या पेशींमध्ये मुळांनी शोषलेलं पाणी हे सामावून घेण्यासाठी जागा असणे हे आवश्यक असते। त्यामुळे सर्वप्रथम क्रिया घडते बाष्पोत्सर्जनाची। ही बाष्पोत्सर्जनाची क्रिया पानावरील पर्णरंध्रांद्वारे घडते आणि मग बाष्पोत्सर्जन क्रिया घडल्यानंतर मुळांकडून पाणी शोषून घेतलं जातं आणि रस अवरोहणाची क्रिया घडते। रसावरोहण म्हणजे एकामागोमाग एक सुसंगतरित्या या क्रिया घडतात। हे झालं वनस्पतींमधलं समन्वयाचं उदाहरण। प्राण्यांमधील तर समन्वयाची उदाहरणं अनेक देता येतील। आपण मानवांचंच एक उदाहरण पाहूया। आपण सर्वप्रथम आपल्याला जे अन्न ग्रहण करायचं आहे ते अन्न आपण डोळ्यांनी पाहतो। मग आपल्याला काय खायचं आहे ते आपण आधी निवडतो। तो अन्नपदार्थ हाताने उचलतो, तोंडात घालतो। तोंडामध्ये दाताद्वारे त्याचे चरवण होते म्हणजे आपण तो चावतो। चावत असताना त्या अन्नपदार्थामध्ये लाळ मिसळली जाते आणि नंतर ते अन्न हे जठरामध्ये ढकलले जाते। जठरामध्ये त्या अन्नाचं पचन होतं। विविध विकारांची क्रिया त्या अन्नावर होते आणि मग पचन घडून येतं। पचन घडल्यानंतर अन्नाचे अन्न रसामध्ये रूपांतर होते। हा अन्नरस रक्तामध्ये शोषला जातो। म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, पचनानंतर कोणती क्रिया घडते? शोषण। आणि उर्वरित अन्नाचे जे न पचलेलं अन्न आहे त्याचं उत्सर्जन। अशा तऱ्हेने एकामागोमाग एक या क्रिया घडत असतात। हे आहे प्राण्यांमधील समन्वयाचं उदाहरण। सजीवांच्या शरीरामध्ये सर्व जीवनक्रिया या परस्पर अवलंबी आहेत आणि या जीवन प्रक्रिया घडवून आणण्याचं काम विविध अवयव आणि त्या अवयवांनी बनलेल्या अवयव संस्था हे काम करत असतात। मग आता हा समन्वय हा जो समन्वय आहे हा समन्वय घडलाच नाही तर काय होईल? किंवा समन्वयाच्या क्रियेमध्ये कुठेतरी गोंधळ निर्माण झाला। उदाहरणादाखल सांगते, अन्न आपण ग्रहण केलेलं आहे, चरवण केलेलं आहे आणि अन्न जठरामध्ये गेलेलं आहे, पण ते न पचताच जर उत्सर्जन क्रिया घडली म्हणजे अन्नाचं पचन झालेलं नाही, त्यामुळे पचन नाही, त्यामुळे शोषण नाही, शोषण नाही त्यामुळे अभिसरण नाही, यामधले तीन टप्पे गाळले गेले आणि काय घडलं तर उत्सर्जन। तर या ठिकाणी काय झालं विद्यार्थ्यांनो? अन्नपचन ही प्रक्रिया अपूर्ण राहिली। तर योग्य समन्वयाअभावी ती प्रक्रिया अपूर्ण राहू शकते। त्या प्रक्रियेमध्ये
गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि म्हणून समन्वयाची गरज आहे. समन्वय प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची यादृच्छिकता असता कामा नये. म्हणजे कोणतीही क्रिया सर्वप्रथम घडेल, कोणतीही क्रिया नंतर घडेल, तर तसं नाही. तर सर्व क्रिया या क्रमाने घडल्या पाहिजेत. यालाच समन्वय असं म्हणतात. आणि जेव्हा सजीवामध्ये योग्य प्रकारे समन्वय घडतो त्यावेळेस सजीवाची स्थिर स्थिती राखली जाते. इष्टतम कार्यशीलतेसाठी सजीवांच्या विविध संस्था ज्या आहेत, अवयव संस्था, तर इष्टतम कार्यशीलतेसाठी सजीवांच्या विविध संस्थांमधील सुयोग्य समन्वयाने त्या सजीवामध्ये स्थिर स्थिती राखली जाते. याला समस्थिती असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 2 व्याख्या पाहिल्या, समन्वयाची व्याख्या आणि समस्थितीची व्याख्या. आता आपण पाहूया वनस्पतींमध्ये समन्वय हा कसा साधला जातो. कारण वनस्पतींमधील समन्वय आणि प्राण्यांमधील समन्वय यामध्ये एक फार मोठा फरक आहे विद्यार्थी मित्रांनो. प्राणी स्थलांतर करतात, एका जागेवरून दुसरीकडे जातात. वनस्पती स्थलांतर करीत नाहीत. तर वनस्पती निव्वळ हालचाल दर्शवितात. वनस्पतींमधील ही जी हालचाल आहे, ही हालचाल, या हालचालीचे 2 प्रकार पडतात. वृद्धी संलग्न हालचाल आणि वृद्धी असंलग्न हालचाल. वृद्धी म्हणजे वाढ. वृद्धी संलग्न हालचाल म्हणजे काय, तर बाह्य उद्दीपनाला दिलेला जो प्रतिसाद आहे वनस्पतीने, वनस्पती बाह्य उद्दीपनाला हालचालीच्या स्वरूपात प्रतिसाद देते आणि त्या प्रतिसादाचा परिणाम म्हणून त्या वनस्पतीची वाढ घडून येते किंवा वृद्धी घडून येते. अशा प्रकारच्या हालचालीला म्हणतात वृद्धी संलग्न हालचाल. वृद्धी संलग्न हालचालीचे प्रकार पडतात प्रकाशा अनुवर्ती हालचाल, प्रकाशानुवर्ती हालचाल, गुरुत्व अनुवर्ती हालचाल व जल अनुवर्ती हालचाल. अनुवर्तन म्हणजे काय, तर बाह्य उद्दीपनाला वनस्पती प्रतिसाद देते आणि त्या वनस्पतीची वाढ घडून येते एकतर किंवा हालचाल घडून येते. याला अनुवर्तन असे म्हणतात. प्रकाशानुवर्ती हालचालीचं उत्तम उदाहरण म्हणजे एखाद्या छोट्या वनस्पतीची कुंडी जर आपण खिडकीजवळ ठेवली तर त्या कुंडीतील ते रोप प्रकाशाच्या दिशेने वाढताना आपल्याला दिसतं. त्याचं कारण असं, प्रकाशाला प्रतिसाद देणारे ऑक्सिन नावाचे संप्रेरक वनस्पतीमध्ये स्त्रवते आणि ज्यावेळेस ती कुंडी आपण अशा तऱ्हेने प्रकाशाच्या जवळ खिडकीजवळ ठेवतो त्यावेळेस हे ऑक्सिन नावाचे संप्रेरक वनस्पतीच्या ज्या भागावर प्रकाश पडत नाही त्या ठिकाणील पेशींना उद्दीपित करते व त्या ठिकाणील पेशींना विवर्धित करते. विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सिन हे संप्रेरक पेशी विवर्धनाचे म्हणजे पेशींचा आकार मोठा करण्याचे कार्य करते आणि त्या ठिकाणी ज्या वनस्पतीच्या ज्या ठिकाणी प्रकाश पडलेला नाही त्या ठिकाणी ऑक्सिन या संप्रेरकाचे कार्य घडून येते. त्या ठिकाणील पेशींचा आकार वाढतो आणि त्यामुळे हे रोप प्रकाशाच्या दिशेने वळल्यासारखे किंवा प्रकाशाच्या दिशेने वळते. हे झाले प्रकाश अनुवर्ती हालचालीचे उदाहरण. पुढील उदाहरण आहे गुरुत्व अनुवर्ती आणि जल अनुवर्ती उदाहरण. गुरुत्व अनुवर्ती आणि जल अनुवर्ती हालचालीचे उत्तम उदाहरण म्हणजे वनस्पतींची मुळे ही पाण्याच्या दिशेने वाढतात. वनस्पतींची मुळे ही पाण्याच्या दिशेने वाढतात, त्याचप्रमाणे ते गुरुत्वाच्या दिशेने, गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने वाढतात. थोडक्यात म्हणजे वनस्पतींची मुळे ही जल उद्दीपनाला आणि गुरुत्व उद्दीपनाला प्रतिसाद देतात. हे झाले जल अनुवर्ती आणि गुरुत्व अनुवर्ती हालचालींची उदाहरणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत वृद्धी संलग्न हालचाल. पुढील आपण प्रकार बघणार आहोत रसायन अनुवर्तन. म्हणजे काय, तर विशिष्ट रसायनांना वनस्पती हालचालीच्या स्वरूपात प्रतिसाद देतात. याला रसायन अनुवर्तन असं म्हणतात. उदाहरणार्थ जिब्रेलिन, सायटोकायनिन अशा प्रकारची संप्रेरके जर वनस्पतींमध्ये या संप्रेरकांचे स्त्रवण झाले तर त्या वनस्पतींमध्ये विशिष्ट प्रकारची हालचाल दिसून येते. जिब्रेलिन हे खोडाच्या वाढीसाठी मदत करते, तर सायटोकायनिन हे पेशी विभाजनास मोठ्या प्रमाणात मदत करते. तर जेव्हा वनस्पतीमध्ये जिब्रेलिन आणि सायटोकायनिन अशा प्रकारची किंवा ऑक्सिन अशा प्रकारची संप्रेरके स्त्रवतात तेव्हा त्या वनस्पतीची जोमदार वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येते. ॲब्सिसिक आम्ल हे एक संप्रेरक अशा प्रकारचे आहे की त्या
त्याच्या स्त्रवणाने वनस्पतीची वाढ कमी होते, वनस्पतीची वाढ रोखली जाते किंवा वृद्धीची क्रिया मंद करते. पानांचं कोमेजणं, पानं कोमेजणे हा जो प्रकार आहे हा ॲब्सिसिक आम्लाच्या स्त्रवणामुळे घडलेला आपल्याला दिसून येतो. वनस्पतीमध्ये काही हालचाली दिसून येतात ज्या हालचालींमुळे वृद्धी घडून येत नाही, म्हणजे वाढ घडून येत नाही. अशा हालचालींना वृद्धी असंलग्न हालचाल किंवा कंपकुचित हालचाल असे म्हणतात. ही कंपकुचित हालचाल आपल्याला लाजाळू या वनस्पतीमध्ये फार व्यवस्थित दिसून येते. लाजाळूच्या पानाला स्पर्श केला असता ती पानं पटापट मिटतात, हे आपल्याला सगळ्यांना विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे. हा दैनंदिन जीवनातला आपला अनुभव आहे. लाजाळूच्या पानांना स्पर्श केला असता आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ज्या ठिकाणी आपण स्पर्श करतो त्याशिवाय इतर ठिकाणची ही पानं एका ठराविक कक्षेपर्यंत मिटतात. याचा अर्थ असा, आपण लाजाळूच्या वनस्पतीला स्पर्श केला म्हणजे स्पर्शाचं जो उद्दीपन वनस्पतीला मिळालेलं आहे, तर या स्पर्श उद्दीपनाची माहिती ही वनस्पतीच्या इतर भागामध्ये पसरत असली पाहिजे. हे लाजाळूच्या उदाहरणावरून आपल्याला समजतं. वनस्पतींमध्ये माहितीच्या प्रसारणासाठी विशिष्ट अशा ऊती नसतात. त्यामुळे एका पेशीकडून दुसऱ्या पेशीला माहिती पुरवण्यासाठी वनस्पतींमध्ये विद्युत रासायनिक साधनं किंवा विद्युत रासायनिक आवेगांचा वापर केला जातो. आणि हे विद्युत रासायनिक आवेग हे त्या त्या पेशीमध्ये निर्माण केले जातात. आवेगांचे वहन आणि प्रसारण करण्यासाठी वनस्पतींच्या पेशींचा आकार बदलतो, त्या आकाराने मोठ्या होतात, फुगतात आणि या आवेगांचे वहन केले जाते. दुसरी उदाहरणे आहेत, स्पर्शाची माहिती वनस्पतीमध्ये प्रसारित होते. याचे दुसरे उदाहरण आहे व्हीनस फ्लाय ट्रॅप. व्हीनस फ्लाय ट्रॅप नावाच्या वनस्पतीमध्ये, त्याच्या नावातच आहे पहा विद्यार्थ्यांनो, व्हीनस फ्लाय ट्रॅप. ट्रॅप म्हणजे सापळा. या ठिकाणी या वनस्पतीमध्ये विशिष्ट प्रकारचा सापळा दिसून येतो आणि त्या सापळ्याला बाहेरच्या बाजूने दंश प्रवर्धे असतात. जेव्हा कीटकाचा स्पर्श या दंश प्रवर्धांना होतो आणि कीटक त्या सापळ्यामध्ये अडकतो तेव्हा ही दंश प्रवर्धे जागृत होतात, त्यांच्यामध्ये रासायनिक आवेगांचे वहन होते आणि तो सापळा बंद होतो आणि आतमधल्या आतमध्ये त्या सापळ्यामध्ये त्या कीटकाचे पचन होते आणि अशा तऱ्हेने त्या वनस्पतीचे पोषण होते. दुसरे उदाहरण आहे दवबिंदू किंवा ड्रॉसेरा नावाच्या वनस्पतीचे उदाहरण. दवबिंदू नावाच्या वनस्पतीला, ही देखील कीटकभक्षी वनस्पती आहे. या वनस्पतीला शुंडके असतात. एक प्रकारे आपल्या हाताच्या तळव्यासारखी प्रत्येक त्या वनस्पतीची रचना असते. आपल्या हाताची 5 बोटे म्हणजे त्या वनस्पतीची शुंडके होत. त्याला तंतुके असेही म्हणतात. जेव्हा कीटकाचा स्पर्श या तंतुकांना होतो किंवा कीटक या वनस्पतीवर असलेल्या चिकट भागाला अडकतो, त्या ठिकाणी अडकल्यानंतर त्या ठिकाणी विद्युत रासायनिक आवेगांचे वहन होतं आणि ही जी तंतुके आहेत ती तंतुके आतल्या बाजूला वळतात आणि त्या कीटकाला गुदमरवून मारून टाकतात आणि त्या ठिकाणी त्या कीटकाचे पचन होते आणि दवबिंदू वनस्पतीचे पोषण होते. अजून काही उदाहरणे आहेत, ती म्हणजे कमळ, निशिगंध आणि तेरडा. कमळाचं फूल विद्यार्थ्यांनो तुम्हाला माहिती असेल, कमळाचं फूल हे सकाळी उमलतं, तर निशिगंधाचं फूल पांढऱ्या रंगाचं असल्यामुळे सर्व पांढऱ्या रंगाची फुले ही संध्याकाळी उमलतात. हे देखील वृद्धी असंलग्न हालचालीचे उदाहरण आहे. त्याचप्रमाणे योग्य वेळ येताच तेरड्याचे फळ फुटते आणि तेरड्याचा बीज प्रसार होतो. हे देखील वृद्धी असंलग्न हालचालीचे उदाहरण आहे. या पुढील मुद्दा आहे मानवातील समन्वय. आतापर्यंत आपण वनस्पतींमधील समन्वयाची माहिती पाहिली. मानवामध्ये समन्वय कसा घडून येतो, तर मानवामध्ये शरीराची रचना ही जटिल आहे. विविध अवयव संस्था, सर्वप्रथम विविध अवयवांपासून बनणाऱ्या अवयव संस्था आणि त्या अवयव संस्थांना एकत्रित बांधणारं असं ते मानवाचं शरीर, अशी मानवाच्या शरीराची जटिल अशी रचना आहे. त्यामुळे समन्वयासाठी मानवामध्ये विशिष्ट अशी संरचना आहे. 2 प्रकारे मानवांमध्ये समन्वय घडून येतो. एक म्हणजे चेता नियंत्रण आणि रासायनिक नियंत्रण. सर्वप्रथम आपण चेता नियंत्रणाविषयी माहिती मिळवू. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत मानवातील समन्वय. मानवामध्ये विविध क्रिया एकाच वेळी घडून येत असतात.
विविध क्रिया विविध अवयवांमध्ये आणि त्यामुळे विविध अवयव संस्थांमध्ये घडून येत असतात. त्यामुळे मानवामध्ये समन्वयाची आवश्यकताही आहेच. मानवातील समन्वय हा 2 प्रकारे घडून येतो. एक म्हणजे चेता नियंत्रण आणि दुसरं म्हणजे रासायनिक नियंत्रण. सर्वप्रथम आपण मानवी चेतासंस्थेची माहिती मिळवू. मानवी चेतासंस्थेचे 3 प्रकार पडतात: मध्यवर्ती चेतासंस्था, परिघीय चेतासंस्था व स्वायत्त चेतासंस्था. मध्यवर्ती चेतासंस्था ही मेंदू आणि मेरुरज्जू यांनी बनलेली असते. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या नावातच आहे पहा मध्यवर्ती. त्यामुळे शरीराच्या मध्यभागी, डोक्याच्या मध्यभागी मेंदू आणि शरीराच्या मध्यभागी मेरुरज्जू म्हणजे पाठीचा कणा. दुसरा प्रकार आहे परिघीय चेतासंस्था. मध्यवर्ती चेतासंस्था ही सर्व क्रियांचे नियमन करते. परिघीय चेतासंस्था, विद्यार्थी मित्रांनो, नावातच आहे परीघ. वर्तुळाचा परीघ कसा असतो? गोलाकार. त्याचप्रमाणे परिघीय चेतासंस्थेमध्ये चेतापेशींचे जाळे सर्व शरीरभर पसरलेले आहे, म्हणून तिला परिघीय चेतासंस्था असे म्हणतात. मेंदू आणि मेरुरज्जूकडून निघालेले संदेश, निघालेले आवेग हे परिघीय चेतासंस्थेकडून ग्रहण केले जातात. अशा तऱ्हेने मेंदू आणि मेरुरज्जू समन्वयाचे नियमन करत असेल तर परिघीय चेतासंस्था हे आवेग वाहून नेण्याचे कार्य परिघीय चेतासंस्था करते. स्वायत्त चेतासंस्था, नावातच आहे स्वायत्त म्हणजे स्वतंत्र. तर असे काही अवयव आपल्या शरीरामध्ये आहेत जे स्वतंत्ररित्या कार्य करतात, जे ऐच्छिक नाहीत, ज्यांचे कार्य आहे ऐच्छिक तत्वावर चालत नाही. उदाहरणार्थ हृदय, जठर, फुफ्फुस हे जे अवयव आहेत हे सातत्याने यांचं कार्य सातत्याने चालू असते आणि यांच्या कार्याचे नियंत्रण स्वायत्त चेतासंस्था करते. तर चेतासंस्था त्याच्या नावातच आहे, त्याच्यामध्ये चेता आहेत. मग चेतातंतूंचे किंवा चेतांचे 2 प्रकार पडतात: अपवाही चेतातंतू आणि अभिवाही चेतातंतू. अपवाही चेतातंतू म्हणजे मेंदू किंवा मेरुरज्जूकडून विविध ज्ञानेंद्रियांकडे संदेश घेऊन जाणारे चेतातंतू. तर अभिवाही चेतातंतू आवेगाचं वहन संवेद अंगांपासून म्हणजेच विविध ज्ञानेंद्रियांपासून मेंदूकडे करतात. अशा तऱ्हेने हे झाले चेतांचे प्रकार. चेता, प्रत्येक चेता ही चेतापेशी आणि चेताबंध या 2 घटकांनी बनलेली असते. यापैकी चेतापेशीमध्ये विद्युत रासायनिक आवेग निर्माण होतात आणि त्या आवेगांचे वहन एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे असे केले जाते. तर चेताबंध हे चेतापेशीला संरक्षण देण्याचे, त्याचप्रमाणे चेतापेशीच्या कार्यामध्ये मदत करण्याचे कार्य करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नियमन जीवनाचे या पाठातील वनस्पतींमध्ये समन्वय कसा चालतो, कसा घडून येतो, वनस्पतींमधील विविध हालचाली आणि मानवी चेतासंस्थेचे 3 प्रकार, मानवी चेतासंस्थेला आपण किंचित स्पर्श केलेला आहे. या आता आपण जो भाग पाहिला या भागाशी संबंधित अनेक आकृत्या आपल्या लोकसत्ता यशस्वी भवच्या लेखामध्ये दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकातही आहेत. त्या आकृत्या त्यांचा तुम्ही या लेखाच्या अनुषंगाने अभ्यास केल्यास तुमचे आकलन निश्चितपणे अधिक प्रभावी होईल. पुढील चर्चासत्रात आपण मानवी चेतासंस्था, मानवी चेतासंस्थेचे प्रकार आणि मानवी मेंदूचे कार्य कसे चालते ते पाहणार आहोत.